मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है, हौसलों से उड्डाण होती है। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन गोनेवार. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं ॲस्पिरंट्स SPK या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सगळ्या काही सुविधा मिळतात. सर्व काही तुम्हाला वेळेवर मिळतं. महिन्याचे पैसे मिळतात आईवडिलांकडून. कधी तुम्हाला त्रास म्हणजे फोन आला, ही अडचण आहे, ती अडचण आहे, असं कधी ऐकायला भेटत नाही. पण तरी आपलं फक्त एकच रडगाणं असतं कधी कधी, की अभ्यास होत नाही आहे. सगळं जाग्यावर असूनसुद्धा ACच्या लॅबमध्ये बसून फक्त आपल्याला शांतपणे बसून अभ्यास करायचा आहे. पण तरीही एक सांगणं असतं, कधीमध्ये तक्रार असते, की अभ्यास होत नाही, मन लागत नाही, टेन्शन येतं आहे. आपल्याला काहीच अडचण नसताना सुद्धा आपल्याला टेन्शन येते. पण अशी कंडिशन फार फार कमी लोकांची असते, ज्यांना काहीच ताण नसतो. असे पण मुलं असतात ज्यांना एकीकडे आपलं घर सांभाळायचं आहे, एकीकडे आईवडिलांना सांभाळायचं आहे, स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःचा खर्चसुद्धा स्वतःच उचलायचा आहे. अशी कंडिशन आपली असती तर आपण काय केलं असतं, खरंच विचार करू शकत नाही मित्रांनो. आपण ते सशा आणि कासवाची गोष्ट ऐकून आपली आयुष्य चाललेले आहे सध्या. टेन्शन कुणाला येतं मला सांगू का? सशा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये टेन्शन सशाला आलं होतं, कासवाला नाही. कारण कासव सुरुवातीपासून शेवटपर्यंत कन्सिस्टंट होता. पहिल्या ते एंडपर्यंत त्याचं एक एक पाऊल तितक्याच सातत्यानं पडत गेलं, म्हणून कासवाला कधीच टेन्शन नाही आलं. टेन्शन कुणाला आलं? सशाला आलं. कारण सशानं एकदा मागं पाहून पाहिलं, कासव तर खूप लांब आहे, तोपर्यंत मी एक छानशी झोप काढून घेतो आणि कासवाला तर मी कधीही मागं पाडेन. मग आपण कासव आहोत की ससा आहोत, एकदा स्वतःला विचारा. जो कन्सिस्टंट असतो ना विद्यार्थी, जो ज्याचा रोजचा ठरलेला प्लॅन, रोजचं ठरलेलं शेड्यूल काहीही झालं तर कंप्लीट करतो, त्या विद्यार्थ्याला कधीच टेन्शन येणं शक्य नाही. आणि जर तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर 100% तुम्ही कुठं ना कुठं स्वतःच्या ध्येयामध्ये, स्वतःच्या अभ्यासामध्ये कॉम्प्रोमाइज करताय, हे 100% मी इथं सांगू शकतो. हे बोलण्याचं कारण काय, आजचा व्हिडिओ कशासाठी आहे तर मित्रांनो, असाच एक विद्यार्थी आहे, त्याला रोज मी येता जाता पाहतो. एकदम तुमच्या माझ्यापेक्षा अतिशय यंग विद्यार्थी आहे. फक्त 22 वर्ष वय आहे, वैभव त्याचं नाव. आणि या विद्यार्थ्याला बघताना एवढं सिरियसनेस, इतका स्वतःच्या अभ्यासामध्ये गुंतलेला असा दिसायचा मला थोडीशी क्युरियोसिटी वाटली त्याच्याबद्दल, की बाबा इतका यंग पोरगा इतका सिरियसली अभ्यास कसा करू शकतो. तर ते पडद्यामागच्या गोष्टी असतात, ते थोडासा विचारपूस केल्यावर, थोडीशी माहिती घेतल्यावर कळतं आहे मित्रांनो. आणि खरंच ही माहिती आणि याच्या पडद्यामागच्या ज्या काही गोष्टी आहेत, खरंच विचार करायला भाग पाडणार आहेत तुम्हाला आणि मलासुद्धा. कदाचित आपल्यापैकी 90% जणांची तशी परिस्थिती नसेल. आपल्या सगळ्याचं घरचं एकदम व्यवस्थित आहे, आलबेल आहे, तरी पण आपल्याला लॅबमध्ये बसल्याचं की अभ्यास करू वाटत नाही. हा विद्यार्थी मित्रांनो फक्त 22 वर्षाचा आहे. 6 वाजता लॅब उघडत असताना पहिला विद्यार्थी तोच असतो आणि लॅब जेव्हा बंद होते तेव्हा जाणारा विद्यार्थीसुद्धा. गाव आहे छोटंसं, इथंच आजूबाजूला राहतो. सकाळी येतो, इथं राहण्याची सोय नाही कारण घरून पैसे नाही मिळत, म्हणून घरून अपडाऊन करतो. येताना डब्बा घेऊन येतो, संध्याकाळी घरी गेल्यावरती जेवण करतो. आणि संध्याकाळीसुद्धा तिथे गेल्यावरती घरी राहायची सोय नाही. असंच आमच्या चर्चा झाल्या, बोलता बोलता सांगतो की सर माझं घर पत्र्याचं आहे आणि मी तिथं, आम्हाला जागा कमी असल्यामुळं मी अभ्यास करू शकत नाही, तर मी रात्री मित्राच्या घरी जातो. त्याच्या खालच्या मजल्यावर गोडाऊन आहे, वरी त्याच्या आईवडील आणि तो राहतात, तर आम्ही खालच्या मजल्यावरती गोडाऊनमध्ये अभ्यास करत बसत असतो. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे मित्रांनो. किती ते सिरियसनेस असतं, किती आपल्या आजूबाजूला अभ्यास करणारे मित्र सिरियस आहेत आणि आपण स्वतःच्या अभ्यासाबद्दल किती सिरियस होईल, एकदा स्वतःला विचारायची गोष्ट आहे. हे त्याच्या मागच्या सिरियसनेसचं कारण जर मी शोधून घेण्याचा प्रयत्न केला, मला मोकळेपणाने एक दिवस बोलला बिचारा आणि सांगतो की सर मी घरी एकटा आहे, माझे वडील ड्रिंक करतात आणि मला ते वडिलांचं ड्रिंक आणि हे सगळं घरचं बदलायचं आहे सर. आणि माझी स्वतःची जबाबदारी आहे की मी हे सगळं बदलून घरी एक चांगला घरचं वातावरण निर्माण करेन. माझ्या आईवडिलांना मी त्यांच्या कामापासून आराम देईन. असे फार कमी विद्यार्थी असतात ज्यांना हे घरच्या परिस्थिती जाणीव इतक्या कमी वयामध्ये होते. मित्रांनो, हा विद्यार्थी वैभव म्हणायचा, लॉकडाऊनमध्ये जेव्हा दिवाळीच्या काळामध्ये बाकी सगळेजण घरी होते, आराम करत होते,
तेव्हा हा विद्यार्थी त्याच्या आईवडिलांसोबत सोयाबीन कापण्यासाठी जात होता असं तुम्हाला सांगतो. का तर फक्त इकडचे काही दिवस खर्चा पाणी निघावं, फॉर्म भरायला पैसे भेटावेत. विचार करा, तुम्हाला कधी जावं लागलं आहे का फॉर्म भरण्यासाठीही सोयाबीन कापायला? बरं ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं. कमी जास्ती प्रत्येकाची सगळ्याची परिस्थिती असते. पण खरी कंडिशन तेव्हा येते की तुमच्या निर्णयानं, तुमच्या सिरियसनेसमुळे तुम्ही तुमच्या घरच्यांनासुद्धा त्यांच्या वाईट गोष्टी बदलायला भाग पाडता. तर झालं असं मित्रांनो की एक दिवस तो घरी होता आणि घरी असताना कोण्यातरी परीक्षेचा रिझल्ट आला. त्याला खूप अपेक्षा होती, खूप चांगली परीक्षा त्याची गेली होती. त्याला 100% विश्वास होता की हा माझा रिझल्ट येणार म्हणजे येणार. मग एका मित्रानं सांगितलं की रिझल्ट आला आहे, तो लिस्टमध्ये नाव असेल तुझं 100% पहा तू. त्यानं रिझल्ट ओपन केला, लिस्टमध्ये नाव पाहिलं, पण रिझल्टमध्ये त्याचं नाव नव्हतं. रात्रीचे जवळपास 10-12 वाजले असतील. तो सांगतो की घरी बाबा झोपले होते, आई झोपली होती. बाबा ड्रिंक करून त्याही दिवशी आले होते. पण त्याही ड्रिंक करण्यामध्ये माझ्या रडण्यामुळे तो रडायला लागला, कारण त्याच्या लिस्टमध्ये त्याचं नाव दिसलं नव्हतं. रडत असताना रडण्याच्या आवाजामुळे वडील उठले. शेवटी कितीही ड्रिंक वगैरे झालं, बाप तो बाप असतो. त्याच्या रडण्यामुळं त्याच्या वडिलांना त्याची झोप मोडली आणि वडील विचारायला लागले म्हणे की तू कसं काय रडतोय, काय झालं तुला सांग. तरीही तो समंजस मुलगा त्यानं काहीच सांगितलं नाही. तो तिथून निघून गेला, वडील झोपी गेले. दुसऱ्या दिवशी बाजूचा मुलगा जाऊन सांगतो की त्याचा जो परीक्षेचा रिझल्ट होता तो फक्त काही मार्काने गेला, म्हणून तो रात्रभर रडत होता. त्याला खूप खूप इच्छा होती की माझा रिझल्ट येईल. आणि ज्या दिवशी तुम्ही एखाद्या सिरियसनेस गोष्टीमुळं तुमच्या वडिलांना तुमच्या ध्येयाबद्दलचा सिरियसनेस कळतो, कुणाही असो, वडील असो, आई असो, घरचं कुणी असो, तेव्हा ते स्वतः तुमच्या ध्येयासाठी तितकीच मेहनत, तितकंच सर्वस्व तुमच्या पाठीशी लावायला तयार होतात मित्रांनो. त्या दिवशी वडिलांना त्याच्या मेहनतीचं, त्याच्या कन्सिस्टन्सीचं जे काय ते सार लक्षात आलं आणि त्या दिवशी वडिलांनी अक्षरशः ड्रिंक करणं सोडलं. त्या दिवशीच्या नंतर वडिलांनी ड्रिंक केलं नाही, असं तो सांगतो मित्रांनो. मग मला एक प्रश्न पडतो, इतक्या कठीण परिस्थितीमधून असे विद्यार्थी आपल्या आजूबाजूला शिकतायत, घडतायत, धडपडतायत आणि आपल्याला सगळं काही आलबेल असताना आपल्याला एकाच गोष्टीची तक्रार असते की अभ्यास होत नाही आहे किंवा मूड नाही आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय सांगावं मित्रांनो, कारण मूड नाही आहे. सश्या आणि कासवाची गोष्ट आपल्याला नेहमी आपण ऐकलेली आहे, पाठ होऊन गेलेली आहे, पण बोध आपण नेहमी विसरतो मित्रांनो. मूड होत नाही आहे किंवा आज अभ्यास करावा असं वाटत नाही आहे, मन लागत नाही आहे. मूड त्यांचाच होत नाही आहे. सश्या आणि कासवाच्या गोष्टीमध्ये एक उदाहरण आहे, ससा. जे सशासारखी प्रवृत्ती ठेवतात ना, अशांचाच मूड अभ्यासामध्ये होत नाही मित्रांनो. कासव नेहमी स्टेडी, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस अशी एक म्हण आहे. स्थिर पण सातत्यानं मेहनत करणाऱ्या लोकांना कधीच अभ्यासाचं टेन्शन येत नाही, त्यांच्या अभ्यासामध्ये कधीच खंड पडत नाही, हे माझं मन सांगतं. मग तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही खरंच तुमच्या रोज ठरवलेल्या गोष्टी, रोजचं शेड्यूल तुम्ही तितक्या सिरियसली पाळताय का? जर पाळत नसाल ना, तर समजून जा की तुम्ही तिथं चुकताय आणि म्हणून तुमचा अभ्यास होत नाही. अशी वैभवसारखी मुलं आपल्या आजूबाजूला खूप आहेत मित्रांनो. परिस्थिती आपली सगळी चांगली आहे, आपल्याला घरून सांगितलं जातं तू काहीच टेन्शन घेऊ नको, तू फक्त अभ्यास कर, लॅबमध्ये बस, अभ्यास कर. एसीची लाभ लावून दिलेली आहे, महिन्याला 5,000 10,000 5,000 मागली तर 10,000 येत आहेत आपल्याला. पण तरीही आपल्याला वाटतं की घरचे सगळं देत आहेत, टेन्शन नाही आहे. फक्त स्वतःला ओळखायची गरज आहे मित्रांनो. तुम्हाला वेळ मिळाली आहे त्या वेळेचं आणि तुम्हाला संधी मिळालेली त्या संधीचं, दोन्हीचं सोनं करायला विसरू नका. कारण एक ठराविक वेळ घरचे तुम्हाला काही बोलणार नाहीत, पण हा जर वेळ तुम्ही मेहनतीचा वाया जर घातला ना, उद्या तुम्हाला एक शब्दसुद्धा घरचे तुमचा ऐकून घेणार नाहीत. कारण त्यांनी वेळ दिला आहे, पैसा दिला आहे, सर्व काही दिलं आहे. फक्त आता त्यांना तुमच्याकडून प्रामाणिक मेहनतीची आणि निकालाची अपेक्षा आहे. तुमच्या एका निकालासाठी ते रात्रंदिवस आस लावून बसलेले आहेत. म्हणून स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये जे सिरियसनेसला आपण कमी पडतोय, सातत्याला आपण कमी पडतोय, मन लावून अभ्यासाला गुंतवा स्वतःला. फक्त काही दिवस अभ्यास करायचा आहे. एकदा जर का सिलेक्शन झालं, नंतर ना तुम्हाला कोणीच म्हणणार नाही अभ्यास करायला. हे अशी उदाहरणं फार मनाला विचार करायला भाग पाडतात आणि म्हणून हा व्हिडिओ बनवावासा वाटला मला. तुम्हाला सर्व काही मिळालं आहे, त्या संधीचा आणि वेळेचा योग्य आणि चांगला उपयोग करा, तुमचा रिझल्ट नक्की येईल. ठीक आहे, लवकरच अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल हा नवीन आहे, नवीन चॅनलला येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटत हा कोण आहे. तर माझा परिचय, माझं नाव गजानन गोनेवार,
मी जिल्हा परिषद बुलढाणा येथे सिनियर असिस्टंट म्हणून सध्या कार्यरत आहे. परीक्षाशी संबंधित आणि MPSCच्या परीक्षाबद्दल असे छोटे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एखाद्या छोट्याशा अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.